बुद्ध काळामध्ये एकतर पूर्वजन्माबद्दल कल्पना विशद करणारे किंवा मेल्यानंतर मृत्यूच्या नंतर सांगणारे असे जवळपास 62 संप्रदाय होते. किती? 62 संप्रदाय. त्याच्यापैकी 18 जे संप्रदाय होते ते माणसाच्या पूर्वजन्माबद्दल सांगायचे, 18 संप्रदाय. आणि 44 संप्रदाय असे होते की जे माणसाच्या मेल्यानंतर काय होते ते सांगणारे संप्रदाय होते. असे एकूण या पूर्ण भारतामध्ये 62 संप्रदाय होते. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित. या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत बौद्ध धम्माचा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आतापर्यंत विविध ऐतिहासिक मुद्द्यांना आपण बघितलेला आहे आणि त्या माध्यमातून प्राचीन बौद्ध धम्माचा, विशेषतः भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा आपण आतापर्यंत प्रयत्न केला. आजच्या धम्मदेसनेपासून एका नवीन विषयाला आपण सुरुवात करीत आहोत. आजचा जो विषय आहे हा विषय ऐतिहासिक सुद्धा आहे आणि हा विषय तेवढाच तात्विक सुद्धा आहे. वर्षावासाच्या या प्रवचन मालिकेच्या एका धम्मदेसनेमध्ये मी तुम्हाला ब्रह्मजाल सूत्राबद्दल सांगितलं होतं. पाली त्रिपिटकात म्हणजे पाली त्रिपिटक साहित्यातील जे सर्वात कठीण सूक्त आहे, सर्वात कठीण हे सूत्र असं आहे ज्याला ब्रह्मजाल सूत्र असं म्हणतात. याबद्दल असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस भगवान बुद्धांनी या ब्रह्मजाल सूत्राचा भिक्षूंना उपदेश केला, उपासकांना नाही, भिक्षूंना, जेव्हा भिक्षूंना हा उपदेश केला तर भिक्षूंनी साधू साधू सुद्धा म्हटलं नाही. नाहीतर धम्मदेसा झाल्यानंतर जसं तुम्ही साधू साधू म्हणता ना की चांगला आहे, चांगला आहे, असं भिक्षूंनी साधुवाद सुद्धा दिला नाही, कारण भिक्षूंना समजलं नाही तो उपदेश. अतिशय कठीण आणि तेवढाच मार्मिक, तेवढाच महत्वाचा हा ब्रह्मजाल सूत्राचा उपदेश आपण साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या सूत्रामध्ये असे काही काही कठीण शब्द आहेत ते कदाचित तुम्हाला समजणार पण नाहीत, तुमच्या डोक्याच्या वरून जातील.
कठीण, ते सुत्त कठीण आहे, कारण नावच बघा ना, ब्रह्मजाल. सुत्ताचं नावच आहे ब्रह्मजाल. पण या ब्रह्मजाल शब्दातील ब्रह्म या शब्दाचा त्या ब्रह्माशी, काल्पनिक ब्रह्माशी काही संबंध नाही. काही संबंध नाही, काही संबंध नाही. किंवा ब्रह्म हा शब्द मुळात पालीमध्ये पण नाही आहे. ब्रह्मविहार ही संकल्पना सांगितलेली आहे. पण ब्रह्मजाल या शब्दातील ब्रह्म या शब्दाचा अर्थ जो सांगण्यात आलेला आहे, ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो तत्व किंवा विचार. जसं एखादे आपण आपले तत्व प्रकट करतो, आपले विचार काय आहेत, एखाद्या तत्वासंबंधी आपले विचार काय आहे, त्याला ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे. आणि जाल, जाल म्हणजे जसं एखादा मासेमारी करणारा, मच्छी पकडणारा, मासे पकडणारा नाही का, जाळ बनवतो आहे की नाही, जाळी बनवतो ना, त्या नायलॉनच्या धाग्याची जाळी बनवतो. कशासाठी? की त्याच्यामध्ये ते मच्छी जे मासे जे आहेत ते अडकून त्याच्यात ते फसले पाहिजे, मग तो त्यांना पकडतो. जाळ बनवतो बघा, जाळ, जाळी बनवतो. ती जाळी एवढी क्लिष्ट असते, ते धागे जे असतात असे एकमेकांमध्ये असे गुरफटलेले असतात. कोणता जागा कुठं गुरफटलेला आहे लक्षात येते सहजासहजी. आणि एकदा माणूस नाही, म्हणजे तो मासा त्या जाळीमध्ये अडकला तर त्याच्यातून निघणं कठीण आहे. त्याला म्हणतो आपण जाळी, मासे पकडण्याची जाळी. तो शब्द इथे अभिप्रेत आहे. ब्रह्मजाल, ब्रह्मजाल या शब्दावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की भगवान बुद्धांनी या सुत्तामध्ये त्या काळामध्ये जे विविध प्रकारचे मतमतांतरी होते, विविध प्रकारचे विचार होते, विविध प्रकारचे संप्रदाय होते, विविध प्रकारचे ऋषीमुनी आपले विचार सांगायचे, तर अशा विचारांचा मायाजाळ होता त्या काळामध्ये. आजही आहे, आज पण आहे ना, आज पण आहे. तुम्ही बघा, फक्त टीव्ही सुरू करा बरं, सकाळी सकाळी 6-7 वाजता तुम्ही टीव्ही सुरू करा, ते धार्मिक चॅनल असतात की नाही, ते आस्था बिस्ता काय ते चॅनल आहे, तुम्ही सुरू करा बरं, सगळा ब्रह्मजाळ आहे की नाही. तुमचा राहू केतू खराब झाला, तुमचा मंगळ खराब झाला, हे ब्रह्मजाळ आहे. हाच ब्रह्मजाळ आहे. फसतो माणूस ह्याच्यामध्ये, या तत्वामध्ये फसून जातो, विचारामध्ये फसून जातो. कसा फसतो मग? अज्ञानी माणूस फसला तर ठीक आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, विद्वान, महाविद्वान, स्वतःला शहाणे समजणारे पण याच्यामध्ये फसतात की नाही? फसतात ना. यालाच म्हणतात ब्रह्मजाल. भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा ब्रह्मजाळ होता. म्हणजे विविध धारणांचा, विविध विचारांचा, विविध मतांचा हा जाळ पसरलेला होता, की ज्या जाळामध्ये एखाद्या माश्याप्रमाणे त्या काळातले लोक अडकलेले होते, फसलेले होते. आणि त्या जाळातून त्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. ते असाच तो ब्रह्मजाल आहे. बुद्ध काळामध्ये असे अनेक विचार होते, अनेक वेगवेगळे. विशेषतः माणूस जेव्हा जन्मास येतो, जीवन जगतो आणि शेवटी मरतो, याच्याबद्दल कोणी बोलत नाही. म्हणजे या जीवनाबद्दल, म्हणजे आपलं जे हे चालू जीवन आहे, या जीवनात सुखी कसं राहायचं हे कोणी बोलत नाही, कोणी सांगत नाही. पण जन्माच्या अगोदर मी कुठं होतो, स्वर्गातून आलो की नरकातून आलो का, की आसमान से गिरा खजूर में अटका, कुठून आलो, याच्याबद्दल सांगतात लोक, सांगतात की नाही? तुम्ही विचारावर त्यांना, अरे हे जीवन कसं सुखी करायचं ते सांगा ना. नाही बोलते, आप पहिले के जन्म में ऐसे, पहिले के जन्म में वैसे, ऐसा अमका ढमका इचकं, असं सांगत बसतात. म्हणजे मागच्या जन्माच्या अगोदर तुमचं असं होतं, तुमचं तसं होतं, असं तसं असं सांगत राहतात. किंवा मेल्याच्या नंतर तुम्ही कुठं जाणार, स्वर्गात जाणार की नरकात जाणार, की मध्येच एखादं तुम्हाला स्टॉप मिळणार, की कुठं पाताळामध्ये जाणार, काय होणार मेल्यानंतर, असं. म्हणजे एकतर
त्या ब्रह्मजाळामध्ये जे जे सांगणारे जे विचार आहेत, तुमच्या जन्माच्या अगोदर काय होतं, कसं होतं, काय अमकण, सगळ्या काल्पनिक गोष्टी सांगायच्या, किंवा मेल्यानंतर तुमचं काय होईल, स्वर्गात नरकात जाता की कुठं जाता, बस हेच सांगत राहायचं. आता जन्माच्या अगोदर मी कुठं होतोय मलाच माहित नाही, आणि मेल्यानंतर मी कुठं जाणार, काय होईल माझं, मला माहित नाही ना. सगळं काल्पनिक जग, सगळं काल्पनिक. अशा काल्पनिक अनुमानावर आधारित जो विचार आहे त्याला भगवान बुद्धाने अधम्म म्हटलेलं आहे. समजलं? काल्पनिक गोष्टी, काल्पनिक, त्याचं खंडन केलं. कसं खंडन केलं? जसं एखादा तुमच्या परिवारातला मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, लग्नाच्या वयाचा आला, तो स्वप्न पाहतो की माझ्या स्वप्नात स्वप्नकुमारी आहे, तिचा मोठा महल आहे, दिसायला लय सुंदर आहे, तिच्याकडे फिरायला BMW गाडी आहे. कल्पना बघा, कशा कल्पना, अशा कल्पना करतात ना, काल्पनिक अनुमान आहे. नंतर मी तिच्यासोबत अमेरिकेत जाईल, मग फिरून येईल, स्वित्झर्लंड, अमक ढमक, असं कल्पना. फक्त बाप येतो, खनखन गालाखाने वाजून खंडन करतो, उठ म्हणते, चल नाही कामाला, 400 रुपये रोजानं भांडे घासतात, मिस्त्रीची कामं कर, चालला म्हणते अमेरिकेत, लंडनला, इकडे तिकडं, काही ना खंडन. याला म्हणतात खंडन करणे. समजलं? म्हणजे कल्पना, काल्पनिक जगात रममान होऊन जगणारी लोक कधी सुखी होत नाही. समजलं? भगवान बुद्धाने असं खाडकन दिलेली आहे त्या विचारांवर. त्यांनी सुत्त उपदेश केलेला आहे की हे जे आहेत हे बुद्ध काळामध्ये एकतर पूर्वजन्माबद्दल कल्पना विशद करणारे किंवा मेल्यानंतर, मृत्यूच्या नंतर सांगणारे असे जवळपास 62 संप्रदाय होते. किती? 62 संप्रदाय. त्याच्यापैकी 18 जे संप्रदाय होते ते माणसाच्या पूर्वजन्माबद्दल सांगायचे, 18 संप्रदाय. आणि 44 संप्रदाय असे होते की जे माणसाच्या मेल्यानंतर काय होते ते सांगणारे संप्रदाय होते. असे एकूण या पूर्ण भारतामध्ये 62 संप्रदाय होते. म्हणजे जन्माच्या अगोदर कसं होतं ना, कसा होतो भूतकाळ, त्याच्याबद्दल 18 पंथ, आणि मेल्यानंतर कसं काय होईल भविष्यकाळ, मेल्यानंतरचं त्याच्याबद्दल. पण जन्म ते मृत्यू हा जो मधला जे काळ आहे, म्हणजे जन्म तारीख ते मृत्यू तारीख, याचा मधला जो काळ ज्याला आपण म्हणतो जीवन, अरे हे जीवन कसं सुखी करायचं हे वर्तमान काळातलं, हे कोणी सांगत नव्हते. म्हणून भगवान बुद्धांनी या ब्रह्मजाल सुत्तामध्ये त्या सगळ्या 62 संप्रदायाच्या विचारांचं खंडन केलेलं आहे, त्या कल्पनांचं खंडन केलेलं आहे, त्या काल्पनिक जगताचं खंडन केलेलं आहे. आणि मग याचं खंडन करून बुद्ध काय उपदेश करतात की भूतकाळाबद्दल सांगतात की म्हणजे जन्माच्या अगोदर काय झालं, कसं होते याच्याबद्दल सांगतात, की मेल्यानंतर तुमचं काय होणार आहे याबद्दल सांगतात, की वर्तमान काळात तुम्ही जीवन कसं सुखी करता येईल, दुःखमुक्त कसं होता येईल, निब्बाण कसं प्राप्त करता येईल याबद्दल सांगतात. तर या सर्वांचा सारांश रूप्या हा जो सुत्त आहे ज्याचं नाव आहे ब्रह्मजाल सुत्त. या ब्रह्मजाल सुत्ताला आपण, म्हणजे कठीण सुत्त आहे बघा, हे कठीण आहे, एवढं कठीण आहे की त्या काळात भिक्षूंना पण समजलं नाही. तर आपण थोडं समजून घेण्याचा, हे सुत्त जे आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण ऐतिहासिक पण आहे तेवढंच, आणि तेवढंच हे जे सुत्त आहे हे तात्विक सुद्धा आहे. तर प्रसंग सांगितलेला आहे, एकदा राजगृह ते नालंदा या दरम्यान भगवान बुद्ध 500 भिक्खू संघासोबत विहार करीत होते. आणि त्याच वेळेला त्या भिक्खू संघाच्या मागून 2 परिव्राजक चालत होते. त्यापैकी एकाचं नाव होतं सुप्रिय परिव्राजक आणि दुसऱ्याचं नाव होतं ब्रह्मदत्त मानवक. हे 2 दुसऱ्या संप्रदायाचे परिव्राजक होते. तर पुढे पुढे भगवान बुद्ध त्यांच्यासोबत 500 भिक्खू लोक चालत आहेत राजगृह ते नालंदाच्या दरम्यान. त्यांच्या मागे मागे हा सुप्रिय परिव्राजक आणि त्याचा शिष्य ब्रह्मदत्त मानवक हे पण चालत होते.
तर चालता चालता हा जो सुप्रिय परिव्राजक आहे हा बुद्धाची निंदा करत होता, धम्माची निंदा करत होता, संघाची पण निंदा करत होता. म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या तीनही रत्नांची तो निंदा करत होता, वाईट म्हणत होता. पण या उलट याचा जो शिष्य होता ब्रह्मदत्त मानवक हा मात्र प्रशंसा करायचा. म्हणजे गुरु काय करताय, बुद्ध धम्म संघाची निंदा करत आहे, आणि त्याचे शिष्य ब्रह्मदत्त मानवक काय करत आहे, बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत आहे. म्हणजे गुरु निंदा करत आहे आणि शिष्य प्रशंसा करत आहे. गुरु म्हणते की नाही नाही बुद्धाचं असं नाही, बुद्धाचं तसं नाही, तर ज्या उलट शिष्य नाही नाही बुद्ध चांगले आहेत, बुद्ध चांगले आहेत. म्हणजे गुरु हा विरोधामध्ये बोलत होता आणि शिष्य हा प्रशंसेमध्ये बोलत होता, समर्थनार्थ बोलत होता. तर अशा प्रकारे त्यांचा तो प्रवास सुरू आहे. काही संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्या राजगृह ते नालंदाच्या दरम्यान एक अंब लठ्ठिका नावाच्या एका विहारामध्ये हे 500 भिक्खू संघ त्या ठिकाणी रात्रीला थांबले. त्याच विहारामध्ये हे दोघे पण थांबले. रात्रभर यांची चर्चा सुरू होती की बुद्ध धम्म संघाची हा निंदा करायचा आणि त्याचा शिष्य बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करायचा. तर त्या दोघांची पण चर्चा या 500 भिक्खू लोकांनी ऐकली. रात्रभर तीच चर्चा, एक प्रशंसा करायचा, एक निंदा करायचा, एक प्रशंसा करायचा, एक निंदा करायचा. तर सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर भिक्खूंमध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा अशी होती की अरे भगवान बुद्ध तर सम्यक संबुद्ध आहेत, भगवान बुद्ध तर तिन्ही काळातले जाणकार आहेत, परचित्त ज्ञानी आहेत, म्हणजे दुसऱ्या चित्तामध्ये काय आहे ते पण जाणतात. मग भगवान बुद्धाने हे जाणलं नाही का की बघा ना तो सुप्रिय परिव्राजक बुद्ध धम्म संघाची निंदा करत आहे, हे भगवान बुद्धाने जाणलं नाही का? आणि बघा ना तो सुप्रिय ब्रह्मदत्त मानवक किती छान प्रशंसा करत आहे, किती छान गुणगौरव करत आहे, गोडवे गात आहे बुद्ध धम्म संघाचे, हे भगवान बुद्धाने जाणलं नाही का? अशी भिक्खू लोकांमध्ये चर्चा सुरू होती. तेवढ्यात भगवान बुद्ध आले. भगवान बुद्ध आले, सगळे भिक्खू शांत झाले. असं उंच आसनावरती बसले. भिक्खूंनी त्यांना वंदन केलं. वंदन केल्यानंतर शांत बसल्यानंतर मग भगवान बुद्ध त्या भिक्खू लोकांना विचारतात की भिक्खूंनो, अगदी सकाळच्या प्रहरापासून मी बघत आहे की तुमच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे, काय गोंधळ आहे, काय चर्चा सुरू आहे? तर भिक्खू म्हणाले की भगवान, आपल्या या अंबलठिका वनामध्ये सुप्रिय परिव्राजक आणि त्याचा शिष्य ब्रह्मदत्त मानवक हे दोघेही जण चर्चा करत आहेत. चर्चा अशी करतात की तो सुप्रिय परिव्राजक बुद्ध धम्म संघाची निंदा करताय भगवान, त्याचा शिष्य ब्रह्मदत्त मानवक हा बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत आहे भगवान, आणि त्याबद्दलच आम्ही चर्चा करत आहोत भगवान. बघा ना भगवान, तो सुप्रिय परिव्राजक निंदा करताय ना भगवान, आणि बघा भगवान तो ब्रह्मदत्त मानवक किती छान आहे, बुद्धांची प्रशंसा करताय, वा वा, धम्माची प्रशंसा करताय, वा, अरे संघाची प्रशंसा करताय, किती छान आहे भगवान. तेव्हा भगवान बुद्ध त्या भिक्खूंना म्हणतात, भिक्खूंनो, जर कुणी बुद्ध धम्म संघाची निंदा केली तर त्याच्या प्रती राग करू नका. जर कुणी बुद्ध धम्म संघाची निंदा केली त्याच्या प्रती क्रोध करू नका. कारण जर तुम्ही राग उत्पन्न केला तर निब्बाण प्राप्तीच्या मार्गात तो तुमचा अडथळा होईल. तुम्ही जर क्रोध उत्पन्न केला तर दुःखमुक्तीच्या मार्गात तो तुमच्याकरिता अडथळा निर्माण होईल. म्हणून राग करू नका, कोणाचा क्रोध करू नका. आणखी बुद्ध पुढे म्हणतात की जर कुणी बुद्ध धम्म संघाची जर प्रशंसा केली तर वा वा किती छान आहे, वा 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 किती छान आहे, असे भिक्खू लोक म्हणत होते. तर जर कोणी बुद्ध धम्म संघाची जर प्रशंसा केली, स्तुती केली, तर भारावून पण जाऊ नका. असं भारावून जाऊ नका, अति आनंदित पण होऊ नका. कारण भारावून जाणे
अति आनंदित होणे हे सुद्धा तुमच्या दुःख मुक्तीच्या मार्गाचा मोठा अडथळा आहे. म्हणून कोणी निंदा केली तरी पण राग क्रोध करू नका. कोणी जर स्तुती केली तरी पण भारावून जाऊ नका. त्यांची अति आनंद मानू नका. कारण दोन्ही प्रसंगात तुम्ही तुमच्या दुःख मुक्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहात. मग भिक्खू म्हणाले, मग भगवान अशा प्रसंगी मग आम्ही काय केलं पाहिजे भगवान? जर कोणी निंदा करत असेल बुद्ध धम्म संघाची, जर कोणी बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत असेल भगवान, आम्ही काय करायला पाहिजे? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, अशा प्रसंगामध्ये तुम्ही स्वतःच्या बुद्धीने सत्य असत्याची चाळणी केली पाहिजे. सत्य असत्याची पडताळणी केली पाहिजे. त्याची चौकशी केली पाहिजे की अमुक हा एखादा व्यक्ती जे बोलत आहे ते खरं आहे की खोटं आहे. बोलणाऱ्याला बोलू द्या ना. बोलणाऱ्याला कितीही बोलू द्या. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे प्रज्ञा आहे. आपण त्याची चौकशी करायला पाहिजे. त्याची आपण चाळणी करायला पाहिजे की हा जो व्यक्ती बोलत आहे हा खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे. किंवा एखादा व्यक्ती बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत आहे तर तुम्ही त्याची सुद्धा पडताळणी केली पाहिजे. फक्त वा 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 असं नाही म्हणायचं. त्याची पण पडताळणी करा की खरं तो बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत आहे, स्तुती करत आहे, तर त्याची तुम्ही पडताळणी करा. त्याच्यामध्ये काय सत्य आहे, काय असत्य आहे. जर कोणी म्हणलं की भगवान बुद्धांनी ईश्वर सांगितला, आपण काय म्हणावं? वा असं म्हणायचं का? नाही, पडताळणी करायला लागेल ना की खरंच हे बुद्धाचं तत्व आहे की नाही, खरंच हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की नाही. तुम्ही स्वतःच्या बुद्धीने त्याचं परीक्षण करा, त्याची चाळणी करा, त्याची चौकशी करा. तर मग भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, ज्याप्रमाणे सुप्रिय परिव्राजक बुद्ध धम्म संघाची निंदा करत आहे, त्याचा शिष्य ब्रह्मदत्त माणवक बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत आहे, तर अशा दोन्ही प्रसंगी तुम्ही कसं राहावं? तुम्ही स्थित प्रज्ञ राहिलं पाहिजे. स्थित प्रज्ञ म्हणजे काय? म्हणजे एकदम स्थिर, असं पण नाही आणि असं पण नाही, स्थिर राहायला पाहिजे. असं झालं तरी ऍक्सिडेंट होईल, असं तरी ऍक्सिडेंट होईल. स्थिर राहायला पाहिजे. म्हणजे स्टेरिंग जे आहे मजबूत पकडलं पाहिजे. म्हणजे विचारांचं, तुमच्या बुद्धिमत्तेचं, तुमच्या प्रज्ञेचं, त्याच्यातलं सत्य असत्य तुम्ही चाळलं पाहिजे. तर भिक्खूंनो, सामान्य लोक सुद्धा भगवान बुद्धांची अशीच प्रशंसा करतात. भिक्खू म्हणाले, भगवान, हे सामान्य लोक तुमची कशी प्रशंसा करतात? म्हणजे सामान्य लोक जे असतात भगवान बुद्धाची कशी प्रशंसा करतात ते बुद्धाने सांगितलेलं आहे की सामान्य लोक हे सुद्धा बुद्धाची अशीच प्रशंसा करतात. पण तुम्ही तटस्थ राहिलं, म्हणजे तुम्ही स्थितप्रज्ञ राहायला पाहिजे. एखाद्या सामान्य व्यक्तीनं जर बुद्धाची प्रशंसा केली, धम्माची प्रशंसा केली, संघाची प्रशंसा केली, तर तुम्ही भारावून जाऊ नका. तुम्ही स्थितप्रज्ञ राहा. तर सामान्य लोक भगवान बुद्धाची कशी प्रशंसा करतात ते मग बुद्ध सांगतात पुढे. काय, कशी करतात? भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की सामान्य लोक भगवान बुद्धांमधील शीलाची प्रशंसा करतात. त्याला सामान्यशील असं म्हटलेलं आहे, किंवा पाली भाषेत त्याला चुल्लशील. चुल्ल म्हणजे साधारण, एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत बुद्धामधल्या. साधारणशील किंवा चुल्लशील किंवा त्याला सामान्यशील असं म्हटलेलं आहे. तर भिक्खूंनो, सामान्य लोक जे आहेत की नाही, सामान्य लोक या बुद्धांची अशी प्रशंसा करतात. कशी? भगवान बुद्ध कधी हिंसा करत नाही. अरे वा, किती छान आहे. सामान्य लोक अशी प्रशंसा करतात. भगवान बुद्ध कधी कोणत्या प्राण्याला मारत नाहीत. भगवान बुद्ध कधी कोणत्या प्राण्याला इजा करत नाहीत. भगवान बुद्ध पानाती पाता वेरमणी असतात, प्राणी हिंसा करत नाही. भिक्खूंनो, सामान्य लोक असं बोलून बुद्धाची प्रशंसा करतात. नंतर भिक्खूंनो, भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, पुन्हा सामान्य लोक कसे म्हणतात की भगवान बुद्ध कधी दुसऱ्यांच्या वस्तूंवर नजर टाकत नाहीत, दुसऱ्यांची वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, किंवा दुसऱ्यांच्या वस्तूची
चोरी करत नाहीत. अरे वा, किती छान आहे. अशा प्रकारे काही लोक प्रशंसा करतात. आणखी काय प्रशंसा करतात की भगवान बुद्ध हे कधीही व्यभिचार करत नाहीत, कधी कोणत्या स्त्रीबद्दल लांछनास्पद करत नाहीत, व्यभिचार करत नाहीत, अशी प्रशंसा करतात. आणखीन भगवान बुद्ध कधीही मुसावादा करत नाहीत, म्हणजे खोटं बोलत नाहीत कधीही कोणाला फसवण्यासाठी, कोणाला लुबाडण्यासाठी किंवा त्याचं वाईट व्हावं यासाठी भगवान बुद्ध कधी मुसावादा करत नाहीत. अरे वा, किती छान आहे असं म्हणून ते प्रशंसा करतात. पुन्हा भगवान बुद्ध कधी मिथ्या भाषण करत नाहीत, आपल्या वाणीने कधी मिथ्या भाषण करत नाही. भगवान बुद्ध कधीही आपल्या वाणीने कुणाची चुगली पण करत नाहीत. अरे वा, किती छान आहे असं ती प्रशंसा करतात. पुन्हा भगवान बुद्ध कधीही आपल्या वाणीने असं कठोर बोलत नाहीत, शिव्या देत नाहीत, असं कठोर शब्दामध्ये बोलत नाही. किती छान आहे म्हणून ते बुद्धांची प्रशंसा करतात. आणखीन भगवान बुद्ध कधीही कोणत्या वनस्पतीला, म्हणजे झाडं जी आहेत ना, झाडांना किंवा झाडांच्या बीजांना कधीही तोडत नाहीत. अरे वा, किती छान आहे असं म्हणून प्रशंसा करतात. पुन्हा भगवान बुद्ध हे एकाहारी आहात. एकाहारी म्हणजे काय? एकच वेळी जेवण करतात, सकाळी भिक्षाटन करतात, भिक्षा मागून 7 घरे भिक्षा मागतात आणि मग एक वेळ जेवण करतात आणि पुन्हा नंतर अन्न ग्रहण करत नाहीत. एकाहारी आहेत भगवान बुद्ध. अरे वा, किती छान आहे असं म्हणून प्रशंसा करतात. पुन्हा भगवान बुद्ध कधीही नच्च म्हणजे नाचत नाहीत, गीत कधी गाणे म्हणत नाहीत, नच्च गीत वादित कधी कोणत्या प्रकारचं असं वाद्य वाजवत नाही, विसुख दर्शना सुखदायक दर्शन कधीही घेत नाहीत, माळा घालत नाहीत, गंध परफ्यूम लावत नाहीत, विलेपन पावडर वगैरे लिपस्टिक वगैरे असं काहीच करत नाहीत, मेकअप करत नाही, म्हणजे कोणतं सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत नाही भगवान बुद्ध. अरे किती छान आहे असं म्हणून प्रशंसा करतात. त्यानंतर भगवान बुद्ध कधीही असं उंच आसनावरती विश्रांती घेत नाहीत, महागड्या आसनावरती विहार करत नाहीत. एकदम महागडे मखमली नरम जे महाराजांची गाद्या असतात अशा उच्च आसनावर, महाआसनावरती कधी झोपत नाहीत. किती प्रशंसा करतात भगवान बुद्धांची सामान्य लोक. पुन्हा भगवान बुद्ध कधीही जात रूप रजत म्हणजे सोनं चांदीचे दागिने ग्रहण करत नाहीत असं म्हणून सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. पुन्हा भगवान बुद्ध न शिजलेले अन्न किंवा मांस भिक्षेमध्ये ग्रहण करत नाही असं म्हणून पण सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात की जे अन्न शिजलेलं नाही आहे, कच्चं आहे, जसे कच्चे तांदूळ, कच्चं गहू, कच्च्या डाळी, हे भिक्षाटनामध्ये भगवान बुद्ध घेत नाहीत. किंवा कोणत्या प्रकारचं कच्चं मांस हे सुद्धा भगवान बुद्ध कधी भिक्षाटनामध्ये घेत नाही. अरे वा, किती छान आहे असं म्हणून सामान्य लोक या शिलाबद्दल भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. पुन्हा भगवान बुद्ध कधीही दानामध्ये ह्या गोष्टी स्वीकार करत नाहीत. दासी त्या काळामध्ये परंपरा होती ना, मोठमोठे महाराजे क्षत्रिय लोक दास विकत घ्यायचे, पैसे देऊन विकत घ्यायचे, दासींना विकत घ्यायचे, सेवक सेविकांना विकत घ्यायचे. तर भगवान बुद्ध यांना दान स्वरूपामध्ये कधी पण घेत नाहीत. दास, दासी, बकरा, बकरी, कोंबडे, डुक्कर, हत्ती, गाय, घोडे, शेती, बाडी, हे जे काही नावं मी घेतली ही ब्रह्मजाल सुद्धा सांगितलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये बकरे, कोंबडे, डुक्कर, गाई, म्हशी यांचा लेनदेन होत होता, यांचे लेनदेन होत होता. आणि लेनदेन कोणासोबत? मोठमोठे क्षत्रिय लोक वगैरे तर घ्यायचेच, पण जे ऋषी मुनी आहेत ते पण घ्यायचे. त्या काळात ऋषी मुनी पंडित किंवा जे गृहत्यागी आहे, साधू संन्यासी, ते सुद्धा कोंबडे घ्यायचे, बकरे घ्यायचे, डुक्कर घ्यायचे, घोडे घ्यायचे, हत्ती घ्यायचे, दास आणि दासी पण घ्यायचे बघा. पण भगवान बुद्ध दास, दासी, बकरा, कोंबडे, डुक्कर, हत्ती, गाय,
घोडे, शेतीवाडी यांचं दान स्वीकार करत नाही. म्हणून सामान्य लोक जे आहे या शिलावरून भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. पुन्हा भगवान बुद्ध कधीही खोटे नाणी वापरत नाहीत, खोटे सिक्के, खोट्या शिक्कांचा कधी व्यवहार करत नाहीत. खोट्या सोन्याचा किंवा चांदीचे काशार पण त्याचा कधी व्यवहार करत नाहीत. या शिलावरून सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. किती छान आहे, किती छान आहे असं म्हणून. पुन्हा भगवान बुद्ध कधीच कोणाचा खून करत नाहीत. भगवान बुद्ध कधी कोणाचा अर्ध खून, हाफ मर्डर, अर्ध खून सुद्धा करत नाहीत. भगवान बुद्ध कधी कोणाला चाकूनं किंवा तलवारीनं किंवा सुईनं कधी कुणाला मारत नाही, कधी कुणाचं रक्त काढत नाही. या शिलावरून भगवान बुद्धांची सामान्य लोक प्रशंसा करतात. आणखीन भगवान बुद्ध कधीही कोणाच्या मालमत्तेवरती आक्रमण करत नाहीत, त्याच्यावरती दरोडा टाकत नाहीत, डाकूसारखा स्वभाव म्हणजे डाकूंप्रमाणे दरोडा टाकत नाहीत, डकेती करत नाहीत. या शिलावरून सुद्धा सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. एवढं सांगितल्यानंतर मग भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, सामान्य लोक अशा प्रकारे भगवान बुद्धांची प्रशंसा करतात, पण तुम्ही या प्रशंसेमुळे भारावून जाऊ नका. या प्रशंसेमुळे असं भारावून अति आनंदित होऊ नका, कारण अति आनंदित झाले तर ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातला अडथळा आहे. बघा, हा सर्वात मोठा अडथळा आहे. हे तर चुल्लशील आहे. नंतर पुन्हा पुढे भगवान बुद्ध मध्यमशील सांगतात. मध्यमशील कोणते भगवान बुद्धांमधले की ज्या मध्यमशिलामुळं सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. त्यानंतर पुन्हा भगवान बुद्ध महाशील सांगतात. महाशील कोणते ते महाशील आहेत की त्यामुळे भगवान बुद्धांची सामान्य लोक प्रशंसा करतात. हे पुढे सांगण्यात आलेलं आहे. हे जे चुल्लशील आहे की ज्यामुळे सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. तर बुद्ध म्हणाले, तुम्ही जर भारावून गेले तर तुम्ही दुःखमुक्त होणार नाही. भारावून जाऊ नका. कोणी जर तुमची प्रशंसा केली तर भारावून जाऊ नका. जर तुम्ही उपोषण धारण करताय आणि उपोषण धारण केल्यानंतर जर कोणी तुमची प्रशंसा केली, अरे वा, ही उपासिका किती छान आहे असं रोज विहारात जाते, हा आहे की नाही, होते ना असं. प्रशंसेला माणूस धनी आहे ना. प्रशंसेला माणूस कसा धनी आहे. जर कोणी प्रशंसा केली तुमची तर लगेच आपली छाती फुगून येते. वाह, मस्त, असे मस्त छान वाटते. किती छान उपासिका आहे, किती छान विहारात जाते, किती छान वंदना म्हणते, किती छान ध्यान करते. असं असं होते ना. तुमची प्रशंसा करतील. भारावून जाऊ नका प्रशंसेमुळं, कारण ही भारावून जाणे जे आहे हे तुमच्या दुःखमुक्तीच्या, तुमच्या धम्म आचरणाचा सर्वात मोठा अडथळा आहे. आणि या उलट जर कोणी तुमची निंदा केली की काय उपोषण धारण करता तुम्ही, काय विहारात जाता तुम्ही, आणि काय होते विहारात जाऊन, आणि काय होते वंदना म्हणून, आणि काय होते ध्यान करून वेळ खर्च केला तुम्ही, आणि काय होते धम्माचं आचरण करून, असं जर तुम्ही तुमची जर कोणी निंदा केली तर त्या निंदेमुळे त्यांच्या प्रती राग उत्पन्न करू नका, त्यांच्या प्रती द्वेष उत्पन्न करू नका. कारण भगवान बुद्ध म्हणतात त्या भिक्खूंना की जर तुम्ही राग उत्पन्न केला, द्वेष उत्पन्न केला, क्रोध उत्पन्न केला तर तो तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा अडथळा आहे. तुम्ही दुःखमुक्त होऊ शकत नाही. किंवा जर तुम्ही प्रशंसेच्या शब्दाने भारावून गेले, अति आनंदित झाले, मनामध्ये लोभ उत्पन्न झाला तर तो सुद्धा लोभ तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. म्हणून अशा दोन्ही प्रसंगामध्ये तुम्ही तुमच्या चित्ताला स्थित प्रज्ञ ठेवायला पाहिजे. स्थित प्रज्ञ, कारण दोन्ही प्रसंगात तुम्ही अडथळेच निर्माण करत आहात. ह्या सर्वात मोठा अडथळा दुःखमुक्तीच्या मार्गात आहे. याला पालीमध्ये एक शब्द पण आहे, यालाच म्हटलेला आहे शीलबद्ध परामर्श. जे 10 अडथळे आहेत दुःखमुक्तीच्या मार्गातले,
सक्काय दिट्टी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, राग, पटीक, रूपराग, अरूपराग, विद्या, उद्धच्च, उद्धच्च, औद्धच्च, अविद्या, असे 10 प्रकारचे विकार आहेत. यापैकी हा पण एक विकार आहे, शीलबद्ध परामर्श. याचा अर्थ होतो शील पालनाचा अहंकार. शील पालन चांगलं आहे ना, सगळेच जण म्हणतात शील पालन करा, शील पालन करा, करायला पाहिजे. पण त्या शील पालनाचा पण जर अहंकार निर्माण केला की बघा मी किती शील पालन करते, अहंकार निर्माण केला, काय मग कसं दुःखमुक्त होणार आहे? अहंकारामुळे ते विकार आपण उत्पन्न केले ना, यालाच म्हणतात शीलबद्ध परामर्श. म्हणजे स्वतः आपण जे काही कर्मकांड करतोय किंवा आपण जे काही चांगलं किंवा वाईट जे काही आपण आचरण करतोय त्या आचरणाचा किंवा त्या कर्माचा, त्या कर्मकांडाचा जर अतिरिक्त अहंकार निर्माण केला तर हा अहंकार सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. याला शीलबद्ध परामर्श असं बुद्धाने म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या भिक्खूंना सांगतात की भिक्खूंनो, हे जे सामान्य शील जे आहे बुद्धांमधलं, हे बुद्धांमध्ये याला सामान्य शील असं म्हणतात, जे बुद्धांमध्ये असतात. भगवान बुद्धांमधले हे सामान्य शील आहे. तर भिक्खूंनो, जर कोणी एखादा सामान्य व्यक्ती भगवान बुद्धांबद्दल या शीलाचा संदर्भ घेऊन जर प्रशंसा करत असेल, तर तुम्ही भारावून जाऊ नका. तुम्ही स्थित प्रज्ञ राहा, पण भारावून जाऊ नये. नाहीतर भारावून गेल्यामुळं ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर मग भगवान बुद्ध पुन्हा पुढं मध्यमशील कसे असतात. भगवान बुद्धांमध्ये मध्यमशील, हे कोणते शील आहे? चुल्लशील. तसेच भगवान बुद्धांमध्ये मध्यमशील असतात. त्या मध्यमशिलामुळे सुद्धा काही लोक थोडेसे विद्वान आहेत, म्हणजे सामान्यपेक्षा थोडेसे विद्वान आहेत. ते विद्वान लोक प्रशंसा करतात, तेव्हाही भगवान बुद्ध म्हणतात भारावून जाऊ नका. त्याच्यानंतर पुन्हा भगवान बुद्धांमध्ये असलेले महाशील कोणते आहेत ते पण सांगतात आणि पुन्हा सांगतात की त्याबद्दल पण भारावून जाऊ नका. तर हे मध्यमशील कोणते आहेत, त्यानंतर महाशील कोणते आहेत ते आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. आणि हे मध्यमशील महाशील झाल्यानंतर मग भगवान बुद्ध त्या काळामध्ये असणारे जे 62 संप्रदाय होते, त्यापैकी 18 संप्रदाय पूर्वजन्माबद्दल सांगणारे आणि 44 संप्रदाय मृत्यूच्या नंतरच्या जगाबद्दल सांगणारे होते. या सगळ्या 62 संप्रदायाचा एकदम खरपूस समाचार घेतला, त्या सर्वांचं खंडन केलं आणि वर्तमान काळातील आपलं हे मानवी जीवन सुखी कसं करावं यावरचा उपदेश केलेला आहे. तर अशा प्रकारचा हा ब्रह्मजाळ सूत्राचा पहिला जो भाग आहे चुल्लशील, याबद्दलचा आपण सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावं. पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील धम्मदेशनेमध्ये समजून घेऊया. तर आजच्या धम्मदेशनेच्या सरतेशेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.